नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, गाळप हंगाम 2025-26ला सुरुवात होते. तर या हंगामात ऊस दरास किती दर मिळणार, अधिकृत दर कशा प्रकारे आहेत, जाहीर झालेले दर कोणते. अनेक माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांची इच्छा होती की 4,000पर्यंत आम्हाला दर प्राप्त व्हावेत. मग तेवढे दर मिळाले का? जे काही प्रश्न असतील सर्व आपण या ठिकाणी क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. असेच अपडेट्स घेऊन येत असतो. चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, गाळप हंगामातील प्रत्येक अपडेटसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करायचे. आपण ते केलंच असेल, आता पुढे जाणार आहात. सन 2025-26मध्ये म्हणजे चालू हंगामात ऊस दर कशा प्रकारे असतील त्यावर आपण माहिती घेतोय. त्यापूर्वी मागील हंगामातील थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते. यामध्ये 99 सहकारी आणि 100 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना 31,301 कोटी रुपयांची FRP मागील हंगामात देण्यात आलेली होती. आणि आता आपण पाहाल तर कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून 6,378 कोटी रुपयांचे उत्पन्न मागील हंगामात आपल्याला पाहायला मिळाले होते. ही झाली पार्श्वभूमी. सदर हंगामात भाव कशा प्रकारचे असणार आहेत, दर कसे असणार आहेत, हा आपला प्रश्न होता. आणि आपल्या मुद्द्यावर परत येतोय. आपल्या मुद्द्यावर आपण पाहाल तर या हंगामात ऊसासाठी बेसिक उतारा 10.25% एवढा विचारात घेतला जाणार आहे. आणि या अनुषंगाने चालू हंगामातील दर असणार आहेत 3,550 रुपये प्रति टन. ठीक आहे. तर हे दर निश्चित करण्यात आले आहेत. अधिकृत दर आहेत. मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकारी वर्गांच्या समवेत एक बैठक झालेली होती. आणि यामध्ये आपण पाहाल तर प्रति मॅट्रिक टनास 3,550 रुपये एवढा या ठिकाणी FRP दर जाहीर करण्यात आलेला आहे. सविस्तर माहिती होती, पॉईंट टू पॉईंट कव्हर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. गाळप हंगामातील अनेक अपडेट्स आपण या चॅनेलवरती घेऊन येतोय आणि येणार आहोत. तर त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. आणि इतर जे बांधव वर्ग आहेत ज्यांना अद्यापच कल्पना नाही आपल्या चॅनेलबद्दल, आपण जे अपडेट्स कव्हर करतोय त्याबद्दल, तर त्यांच्यापर्यंत आपण पोचवा, जेणेकरून त्यांना देखील येणारे अपडेट्स समजून घेतील.